पॅव्हिलियन मध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या फक्त खेळाडूंसाठी आहे. प्रेक्षकांनी कुणीही तिथून खुर्ची घेऊ नका. आणि पॅव्हिलियन मध्ये फक्त खेळाडू बसतील, टीमचे ओनर बसतील आणि एक मेंटॉर बसेल. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही खेळाडू कक्षामध्ये बसणार नाहीये याची आपण सर्वांनी कृपया करून नोंद घ्या. ती जबाबदारी संघनायक कर्णधाराची आहे. खुर्च्या कोणीही इकडे तिकडे घेऊ नका. आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला सुद्धा जे प्लेयरचं पॅव्हिलियन आहे तिथे फक्त टीम ओनर आणि खेळाडू बसतील. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही बसणार नाहीये याची नोंद आपण घ्या. हॅलो हॅलो तिथे आमच्या कॅमेरामॅनच्या मागे एक क्रिकेट प्रेमी आलेले आहेत स्पर्धा बघण्यासाठी. त्यांनी मला वाटतं कॅमेरामॅनची खुर्ची घेतली आहे. आमच्या कॅमेरामॅनला ती खुर्ची द्या ही विनंती आपल्याला आहे. तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आलात, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. हा, काका नौगनचे अगदी जवळचे मित्र आहेत. थँक्यू. पहिल्या डावाला होते सुरुवात आणि आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. आदरणीय राहुलजी बोंबे सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सर. मॅचला सुरुवात होते आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय इथे मात्र 4 धावांची मोहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौकार असेल. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. तर आपण पाहतो या ठिकाणी एक पारितोषिक होते. पूर्ण मॅच मध्ये कोणत्याही फलंदाजानं जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर एसएस कलेक्शनचे मालक शाबाद शेख यांच्याकडनं एक स्पोर्ट्स टी शर्ट, शादाब शेख यांच्या वतीने एक स्पोर्ट्स टी शर्ट दिलं जाणार आहे. रिव्हर्स रिव्हर्स व्हॉट अ शॉट. ब्रिलियंट मॅग्निफिसंट पॉवरफुल हिट. बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. आता मी नाचतो कोणाला मी. फटका असा जोरदार. आगेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. संजू भाऊ गिरी 11 आणि स्टॅलियन ह्या 2 संघांमध्ये तुम्हाला इथे हा आजच्या दिवसामधील शेवटचा सामना पाहायला मिळेल. जी टीम जिंकणार आहे ती सुपर 8 मध्ये, जी टीम क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये, जी टीम पराभूत असेल त्या टीमला उद्या कॉलबॅक मध्ये एक संधी मिळणार आहे. जाऊया पुढे एकदा मॅच कडे. अगदी मनोज साहेबांना तुम्ही पाहिले 2 बॉल मध्ये 2 प्रचंड ताकदवान फटके. त्याच्या बॅट मधनं पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मधून मनोज साहेब हवेच्या बॅट मधनं बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळते 4. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पहा, पहिल्याच षटकामध्ये मनोज साहेब हवेची बॅट, ही बॅट नाहीये ती आता तलवार झाली आहे आणि त्या तलवारीनं अगदी गोलंदाजाची कत्तल करण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही पहा दुसऱ्या बाजूला मनसुब शहाच्या हातामध्ये मात्र बॉल आहे, आयकॉन आहे आणि आयकॉन वरती इतकं ताकदवर आणि तगडं असं आपण पाहतो या ठिकाणी आक्रमण केले गेले. अगदी पहिल्या षटकामध्ये खूप बॅटिंगच्या माध्यमातून इथे तुम्हाला बेजवानी पाहायला मिळेल. पुढे एकदा रिव्हर्स रिव्हर्स परफेक्ट. तिथे पहा कॅप मध्ये चेंडू ढकलला, दुर्मिळ क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल
मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी जी तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक देखील एका धावेने पुढे पोहोचतोय. 15 धावा धावफलकामध्ये आहेत. 6 षटकांची मॅच. आज दिवसभरातील शेवटचा सामना इथे रंगताना तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम्स आपण पाहतोय एक एक सामना जिंकलेत, एक एक सामना पराभूत झालेत. त्यामुळे ही मॅच जिंकत अगदी आपल्या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक टीमचा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सुपर 8 मध्ये पोहोचण्याचा असेल. उद्या मात्र कॉलबॅकचा दिवस इथे तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा मनसुख शाह इथे तयार असेल. हो या दरम्यान स्लोवर वन फसवा चेंडू होता, त्याला मात्र पाठवलंय सीमा रेषा पार. 4 धावा मिळणार आहे चौकार. फरक सीमा रेषा भेदून गेला पार. सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर सन्माननीय राहुलजी म्हस्के सर आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक संपतंय आणि पहिलं षटक संपत असताना संजू भाऊ गिरी 11 19 धावा धावफलकामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा पवार संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून हे पहा पवार संपली. षटक क्रमांक 1 मध्ये तुम्ही पाहिलं अगदी बॅटिंग अतिशय पॉवरफुल होती. विशेषतः मनोज साहेब भवीच्या माध्यमातून आपण पाहिलं 4 चेंडूंचा सामना केला, 15 बनवल्या आणि आयकॉनच्या पहिल्याच षटकामध्ये प्रचंड धावा देखील मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 युवराज गुंजालच्या हातामध्ये बॉल. हो अगदी उजव्या बाहेर जाणारा हा बॉल तुम्ही पाहताय. अगदी उजव्या खूप बाहेर जाणारा बॉल आहे. वाईट बॉलची नोंद इथे मात्र होणार आहे. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. हो डीप लॉन्ग ऑन बिग 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 प्लस नो चान्स. चरण षटकार. 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा षटकार. 26 धावा धावफलकामध्ये. हलक्यातून बॉल स्टेअर केला. मिड विकेट एरियामध्ये पुढे एकदा जाणार आहे. एक सिंगल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. आणि पहा रणनीती किती साफ स्पष्ट आहे. अटॅक इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आणि तुम्ही पहा पहिल्या बॉलपासून अटॅक केलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर तंत्रशुद्धता काय असते ना हे देखील ह्या 2 फलंदाजांना पाहता तुम्हाला बॅट्समनमध्ये ह्या 2 फलंदाजांच्या बॅटिंगमध्ये इथे मात्र पाहायला मिळणार आहे. प्रत्येक बॉल केव्हाही आपण पाहतोय मोठा फटका तुम्हाला खेळता येणार नाही. मोठे फटके खेळल्यानंतर स्ट्राईक रोटेट इथे मैदानाच्या आतमध्ये होती. आणि ह्या कमी षटकांच्या मॅचेसमध्ये ही गोष्ट खरं तर होणं हे फार गरजेचं आहे. यॉर्कर लेनचा चेंडू फुलॉथ लेनचा होता. तिथे मात्र पुन्हा एकदा टीप काऊ कॉर्नरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. बॉल ट्रॅव्हल होणार आहे. धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव पुन्हा एकदा एका धावेने छोटीशी वाढ होतीये. 28 आहेत. मनोज साहेब हवे आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं अगदी शुभम गीते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप बनवतायत. अगदी पहिल्या बॉलपासून विशेषतः मनोज साहेब हवेने खूप प्रभावित केले. युवराज गुंजाळ षटक क्रमांक 2 हाताळतोय. पुढे एकदा पहा फुलॉथ लेनचा बॉल बॅटवरती पूर्णपणे मिडल झाला नाही आणि त्याबरोबर आपण पाहतोय कोणतीही धाव देखील मैदानाच्या आतमध्ये मिळणार नाही. आणि पहा बऱ्याच वेळानंतर खरं तर डॉट बॉलची नोंद देखील या ठिकाणी होणार आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी 14 ते 15 धावा खर्च झाला. त्यानंतर पहा दुसरं षटक सुरू झालं. तिथे देखील एक मॅक्झिमम पॉवरफुल हिट येताना देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहिला. आणि पुन्हा एकदा पहा युवराज हो युवराज गुंजाळ बद्दल आपण जी काही चर्चा करत होतो पुन्हा एकदा पहा यॉर्कर लेनचा प्रयास इथे मैदानाच्या आतमध्ये होता. पाडला बॉल लागलाय आणि धावा देखील मैदानाच्या आतमध्ये इथे रोखल्यात. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. धावफलक स्थिर आहे 28 धाव्यांवरती.
युवराज पुढे एकदा तयार असेल. फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॅक फिजल स्ट्रोक. आउटस्टँडिंग एफर्ट. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. चौकार 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. हा प्रॉपर टायमिंग इथे तुम्हाला पाहायला मिळालं. मनोज जायभावेच्या माध्यमातून अगदी मोटिव्ह स्ट्रोक तर त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहिलेच, पण त्याबरोबर इथे क्रिकेटमधील तंत्रशुद्धता ही देखील मनोज जायभावे त्याच्या बॅटिंगमधून दाखवून देतोय. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती संजू भाऊ गिरी 11 प्रथमतः बॅटिंग करत असताना विदाउट लॉस 32 धावा 32 रन लॉस ऑफ 0 विकेट. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. राहुल, आपण एक गोष्ट आवर्जून पाहू शकतो की सकाळच्या सत्रात म्हणजे पहिले या सामन्यामध्ये जो संघ थोडासा चाचपडत खेळत होता तो दुसऱ्या सामन्यापासून आपण म्हणतो ना एक प्रकारची एनर्जी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. म्हणजे संजू भाऊ गिरी 11 संघ पहिल्या सामन्यात अगदी थोडासा अडखळत खेळत होता, पण त्यानंतर त्यांनी जो काय समृद्धी हवेमार्ग पकडला जिथं फक्त टोल पाडायचा, स्पीड ब्रेकरच नाही, अगदी तशा प्रकारची कामगिरी आहे. आणि अफलातून फलंदाजी म्हणजे मनोज जायभावेची कामगिरी अगदी आपण पाहतोय. आघाडीसाठी शुभम गीतीची कामगिरी अगदी आपण पाहतोय. आक्रमकता या खेळाडूंच्या मनात किंवा या खेळाडूंनी निश्चितप्रमाणे दाखवण्यात त्यांना यश अद्यापर्यंत तरी मिळालेलं आहे. 2 षटकात 32 धावा, त्याही नाबाद आहे. सुरुवात अतिशय सुरेख होताना पाहायला मिळाली, पण वैशिष्ट्य म्हणजे ते आहे की 32 पैकी 26 धावा एकट्या मनोज जायभावेच्या आहेत. एक अफलातून कामगिरी निश्चितप्रमाणे होताना आपल्याला पाहायला मिळाली. पण अभिजित दुधेच्या समोर शुभम गीते काय करमत करतोय ते पाहिलं खूप मजा येणार आहे. फुलत लेनचा बॉल यॉर्कर लेंथ तुम्ही इथे पाहिली अभिजित दुधेच्या माध्यमातून. खरं तर ही लढाई पाहायला मजा येणार आहे. एका बाजूला मनोज जायभावे आहे, तो पूर्णपणे सेट आहे. दुसऱ्या बाजूला अभिजित दुधे आहे, त्याच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. आणि पहा ज्यावेळेस 2 कट्टर प्रतिस्पर्धी आणि 2 अनुभवी खेळाडू एकमेकांसमोर येतात ना, त्यावेळेस ती मॅच पाहण्यात, ते क्रिकेट पाहण्यात खरं तर खूप इथे मजा येणार आहे. पुढे एकदा अभिजित. क्लीन बॉल. फलंदाज पाच. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. खेळाडूंना एक विनंती राहील की मॅच थोडीशी स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. काही गोष्टी असतात ना की ते मनामध्ये नेहमी प्रश्न करून राहतात. तर मॅच संपल्यानंतर मी आवर्जून मनोज जायभावेला जाऊन भेटणार आहे आणि त्याला पहिला प्रश्न करणार आहे की भाऊ सगळं काय सुरळीत चालू होतं, फुलटा चेंडूवरती रिव्हर्सिप खेळण्याची दुर्बुद्धी निश्चितप्रमाणे तुला कुठून सुचली गेली, हे प्रश्न निश्चितप्रमाणे त्यालाही पडला असेल. कारण 26 धावा सेकंदावरती तो नाबाद असताना 2 षटकात 32 धावा नाबाद होत्या, पण तिथून पुढेची कामगिरी आहे. अभिजित दुधेच्या षटकामध्ये त्यांनी पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि आपण ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे पाहिलं की त्रिफळा बाद होताना तो आपल्याला तो पाहायला मिळाला. परत एकदा ऑनस्क्रीन एकदा आपण पाहूया. अभिजित दुधे अनुभव आहे आणि रिव्हर्सचा प्रयत्न करत असताना इथे डावेष्टी मात्र मनोज जायभावे याची जी उखडली गेली आपल्या पाहिजे. एक वैशिष्ट्य अभिजित दुधेचं पण आहे राहुल. आपण पाहिलं पूर्वी अभिजित दुधेचा रनअप जर अगदी आपण 30 या सर्कलच्या बाहेरून येत असायचा, पण यावेळेस रनअप थोडासा कमी आहे, पण टप्पा हा अचूक आहे. नक्कीच ह्या विषयी आणि ह्या बाबी देखील महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही पाहताय खरं तर एक फलंदाज इथे बाद झाला आणि आपण पाहतोय खरं तर मनोज जायभावे सेट फलंदाज होता. मोठी स्ट्रोक खेळण्याची क्षमता त्याच्याकडे होती, त्यामुळे कदाचित हा स्ट्रोक खेळण्याचं धाडस त्यानं केलं, पण तिथे त्याला अपयश आलं. आणि तुम्ही पाहताय अभिजित दुधेनं खरं तर पुन्हा एकदा बॉलिंगच्या माध्यमातून टीमला कमबॅक करण्याचा प्रयत्न अभिजित दुधेचा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकामध्ये आहेत. संजू भाऊ गिरी 11 हा संघ तुम्ही पाहताय. सुरुवातीला पहिल्या 2 षटकांमध्ये प्रचंड मार पडला गोलंदाजाच्या माध्यमातून, पण अभिजित दुधे तुम्ही पाहताय या अगोदरच्या मॅचमध्ये देखील बॉलिंगच्या माध्यमातून संघाला तारणारा हा एक जबरदस्त गोलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. रिव्हर्स इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. 1 बाउन्स बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहेत पुन्हा एकदा 4 आणि 4 चौकार.
सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. आपण परत एकदा अभिजित दुधे याचा हा फुलटा चेंडू अगदी निश्चितप्रमाणे पाहूया, कारण शुभम गीते एक आक्रमकता धारण करणारा फलंदाज तर आहे. अभिजितने मला तो मनोज जावेच्या विरोधात जी स्ट्रॅटर्जी वापरली तीच वापरण्याचा प्रयत्न केला, पण इथं यावेळेस या जाळ्यात हा मासा अडकला नाही. फुलटा चेंडूचा खरपूस समाचार घेतला, रिव्हर्स स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सीमाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला चौकोनाच्या रूपाने. परत एकदा गोलंदाज तयार आहे अभिजित, आणि इथे अगदी फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न, फुल टॉस परत एकदा आहे आणि यावेळेस चेंडू सीमारेषेच्या परत एकदा बाहेर जातोय. लागोपाठचा दुसरा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. पण मोडू सर, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ज्यावेळेस मोडू जायभावी क्लीन बोल झाला त्यावेळेस खरं तर अभिजित दुधेचा वेगाचा वापर त्या ठिकाणी होताना तुम्हाला पाहायला मिळाला. पण इथे तुम्ही पहा, बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शुभम गीते आहे आणि अभिजित दुधेच्या वेगाचा फायदा इथे पूर्णपणे तो मैदानाच्या आतमध्ये घेतोय. प्रॉपर टायमिंग इथे 2 फटक्यांमध्ये तुम्हाला जाणवलं आणि वेगाचा पूर्णपणे फायदा घेत 2 चौकार वसूल केले गेले आणि एक तंत्रशुद्धता तुम्हाला बॅटिंगमध्ये पाहायला मिळाली. तर इथं षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 1-43. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहिल्या षटकाचा विचार जर अगदी आपण केला तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार आपण केला तर त्यामध्ये 13 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा अभिजित दुधेला खर्च होताना पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये त्याला ह्या 11 धावा येत असताना 2 चौकार लागोपाठचे येताना आपण पाहिलेले आहेत. पण विशेष म्हणजे दुसरा चेंडू जर आपण पाहिला, ज्या फुलटा चेंडू पडला गेला त्याच्यावरती विकेट आली, तिथून पुढे सुद्धा फुलटा चेंडू टाकण्यात आले आणि ते फुलटा चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेत. हा फरक निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 43 धावा आपण आतापर्यंत पाहतोय. राहुल, काय वाटतं तुला की आता 3 षटकांमध्ये 43 धावा आहेत, 6 षटकानंतर तुझा काय अंदाज आहे की किती मोठी धावसंख्या धावफलकावरती लागू शकते? पहिल्या 2 षटकांचा विचार केला, पहिल्या 2 षटकांमध्ये प्रचंड धावा आल्या होत्या, पण त्यानंतर अभिजित दुधेचं एक षटक ते थोडंसं निर्णायक पाहायला मिळाले. शेवटचे 2 चेंडूवरती 2 चौकार आले, पण खरं तर गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहताय इथे कशा पद्धतीची रणनीती वापरली जाणार. युवराज गुंजाळ, हो बॉल हातामध्ये, टेकन, व्हेरी गुड कॅच, सुंदर झेल आणि सचिन तिथे तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर झेल घेतलाय फलंदाज मैदानावरती शुभम गीते, इथे मात्र बाद असेल. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. एक शॉर्ट पिच चेंडू निश्चितप्रमाणे जो टाकला गेला होता, शुभम गीते ज्याने डाव सांभाळला होता त्याला या ठिकाणी परतावं लागलं. युवराज किती हुशार आहे हे निश्चितप्रमाणे परत एकदा आपल्याला पाहायला मिळालं. एक शॉर्ट पिच चेंडू टाकला, मजबूर केलं त्या ठिकाणी चेंडू खेळायला आणि क्षेत्ररक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केलेली आहे ते सचिन होतं. त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा झेल होताना पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक 2 आपल्याला जो पाहायला मिळतोय. पण मला असं वाटतं राहुल की मॅचमध्ये मजा तेव्हाच येईल, म्हणजे मॅचमध्ये मजा म्हणतो ना आपण, एक प्रकारचं एक घणासन युद्ध जे म्हणतो ना, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण ठसन म्हणतो, ही ठसन जर एकदा आपल्याला पाहिजे असेल तर कमसे कम एक 70-72 धावा जर धापाला लागल्या ना तर मॅचला मजा येईल. काय वाटतं तुला? हो, नक्कीच. त्यासाठी खरं तर एक पार्टनरशिप होणं हे देखील मैदानावरती फार गरजेचं आहे. हो पुढे एकदा मिस टाइम स्ट्रोक, उंची तर खूप आहे, लांबी थोडी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल तिथे होणार आहे आणि लागोपाठचा दुसरा फलंदाज किरण खोबरे 0वरती बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. थोडासा मिस टाईम फटका या ठिकाणी अगदी आपल्याला जो पाहायला मिळाला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक अगदी तितकाच दर्जाचा होता. विशाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं, विशाल भुसाळ. आणि मग अशी गोष्ट आपण आवर्जून सांगली, युवराज गुंजाळ आणि विशाल भुसाळ एक चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय राहुल मैदानाच्यात. कारण युवराज गोलंदाजी मार्गावरती आला की झेल
हे होतात विशाल कुणी अगदी आपण पाहिले, पण इथं आपल्याला पाहिजे ऑन हॅट्रिक बॉल. युवराज गुंजाळ सकाळी या स्पर्धेमध्ये फलंदाजी करत असताना लागोबाचे 3 चौकार खेळणारा पहिला फलंदाज पाहायला मिळाला आणि 3 षटकार खेळणारा फलंदाज आता स्ट्राईकला आहे. क्या बात आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला निलेश वरपेच्या विरोधात अगदी युवराजची गोलंदाजी आपण थोडीशी वरचं ठरताना पाहायला मिळते. एक सिंगल, दाबरा का दाबा संख्या 42. समान ताकदीचे खेळाडू आहेत. स्ट्राईकला अगदी आपण पाहतोय रमेश शिरळे. तसं पाहिलं तर रमेश शिरळेची अजून त्या प्रकारची कामगिरी राहुल पाहायला मिळाली नाही. ज्यासाठी या टीममध्ये त्याची निवड करण्यात आली ती कामगिरी त्याच्याकडून होती की नाही हे पाहिला प्रेक्षक उत्सुक आहे. या दरम्यान परत एकदा मिस टाईम फटका पाहायला मिळेल. त्या दरम्यान एक धाव तर आरामात येते. एका धावसेकंद अपलक 45 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला जो पाहायला मिळते. आपण चर्चा करत होतो निलेश वरपे आज दिवसभरामध्ये पहिले 3 षटकार खेळणारा फलंदाज आहे. युवराज पहिलं निर्धाव षटक त्याचं आपण पाहिले, पहिले 3 चौकार युवराजचे आपण पाहिलेत. पण गोलंदाजीची बातचीत जर केली तर त्याला दुसऱ्यांदा संधी होती विकेट हॅट्रिकची आजच्या दिवसभरामध्ये. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून युवराज गुंजाळ याच्याकडे पाहिले जाते. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू कव्हरला खेळला. गॅप खूप मोठा आहे. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. नामदार चषकाचा खणखणीत चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. लागोपाठच्या 2 विकेट नंतर इथे आपण पाहतोय या ठिकाणी एक चौकार येताना निलेश वरपे यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि विशेषतः किरण खोबरेबद्दल देखील आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. कदाचित म्हणून सर किरण खोबरे या अगोदर शून्यावरती बाद होताना तुम्हाला पाहायला मिळाले, पण या अगोदर शुभम गीते बाद झाला, त्याच्या अगोदर आपण पाहिलं मनोज जायभावे बाद झाला. पण ज्यावेळेस किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न किरण खोबरेच्या माध्यमातून तिथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. आणि कदाचित किरण खोबरे एक आयकॉन प्लेअर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा अनुभव किरण खोबरेकडे आहे. आणि त्यानंतर तो स्ट्रोक जो किरण खोबरेने वसूल केला त्या ठिकाणी तो नक्कीच योग्य होता की अयोग्य ही देखील एक चर्चेची बाब आहे. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 4 षटकं संपली गेली. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. एक गोष्ट तितकीच तुम्ही जो विषय खूप महत्त्वाचा छेडला गेला की इथे मनोज जायभावे बाद झाला होता, त्या पाठोपाठ शुभम गीते बाद होताना पाहायला मिळालाय. किरण खोबरेवरती जबाबदारी होती, परंतु ही जबाबदारी पार पाडत असताना एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच त्याला परतावं लागलं, बाद व्हावं लागलं. आणि आलेल्या मोठा फटका खेळला म्हणजे निश्चितप्रमाणे सेट व्हायला फारसा वेळ घेतला नाही आणि शून्यावरती त्याला जे परतावं लागलं. परंतु इथे आता निलेश वरपे आणि रमेश शिराळे हे दोघांकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा कशा पूर्ण करतात आपण पाहू. उर्वरित 12 चेंडू या डावातले बाकी आहेत. अभिजित उदय परत एकदा. हो, या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सुंदर बॉल मैदानाच्या आतमध्ये पॅटला लागलाय. आणि निलेश वरपे खरं तर महाराष्ट्र पोलीस आहेत आणि तितकेच चांगले क्रिकेटर म्हणून देखील आपण पाहतोय. अगदी अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप मोठं नावलौकिक मिळवणारे निलेश वरपे तुम्ही पाहताय. अगोदर लागोपाठचे 3 षटकार खेळणारे प्लेयर म्हणून देखील निलेश वरपे यांची नोंद ह्या स्पर्धेने घेतलेली आहे. आणि त्यामुळे आता आयकॉन बाद झाले तर आयडॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक जो मैदानावरती तुम्हाला आयडॉल तुम्हाला पाहायला मिळतो, पण आयडॉल बरोबर खरं तर स्थानिक खेळाडूंचा खेळ देखील तुम्हाला इथे एक चांगल्या पद्धतीनं निलेश वरपे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अभिजित दुधे तयार असेल. फुल टॉस, बिग ब्लास्ट, प्रॉपर टायमिंग तुम्हाला पाहायला मिळेल. ताकद न झाकत रिझल्ट, चेरन षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांटिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत फुल टॉस चेंडूवरती घेतलेला खरपूस समाचार रमेश शिराळेच्या बॅटमधून. या दरम्यान अगदी आपण पाहिलं परत एकदा हलक्यात चेंडू खेळला. चेंडू पोहोचला जाईल कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला जाईल. एक धावा आली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक जरी नसेल परंतु एक
अचूक टप्पा होता आणि त्या टप्प्यावरती चेंडू अडवला गेलाय 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धापलगावरती धावसंख्या 59-59 लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 5 चालू असताना जी आपण चर्चा करत होतो, कौतुक तर करावं लागेल गौरव नेकचं, जो एक याच्या अगोदर जो षटकार केला होता तो मैदानाच्या बाहेर एका हातात झेल घेतला होता, जे आपण ऑनस्क्रीन वारंवार दाखवलं जाते. गौरवचं कौतुक आहे. हो परत एकदा आपण पाहिले फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि संघाने 60वी या ठिकाणी पूर्ण केली. 60 धावा पूर्ण होताना तुम्ही पाहिल्यात आणि अभिजित दुधेवरती खरं तर खूप मोठी जबाबदारी बॉलिंगच्या माध्यमातून इथे तुम्हाला मात्र जी पाहायला मिळते. आणि अभिजित दुधेवरती आक्रमण केल्यानंतर देखील आपण पाहतोय उर्वरित गोलंदाजांवरती देखील दबाव इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. दिलेश वरपेच्या बॅटमधनं हा बॉल आणि याचबरोबर सुनील खर्डेने घेतलेला झेल. बिग विकेट गॉन. दिलेश वरपे बॅक टू पवेलियन. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. निलेशची फलंदाजी अगदी आपण पाहत असताना एक डाव सांभाळायचा त्याने निश्चितप्रमाणे प्रयत्न केला गेला, परंतु फार काळ निश्चितप्रमाणे खेळपट्टीवरती थांबू शकला नाही. एक फसव्या चेंडूला एक लो फुलटा चेंडू निश्चितप्रमाणे होता आणि समोरच्या बाजूला सुनील खरेने अगदी जमिनीला समांतर असा एक झेल घेतला गेला आहे. कारण जो झेल झाला आहे त्याने घेतलेला जो झेल आहे आणि जे काय मैदान आहे, जे काय मॅच आहेत, खूपसं अंतर नव्हतं, पण एक चांगला झेल झाला आणि सेट झालेला फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळाला. पण आता जबाबदारी परत एकदा वाढली जाईल. न्यू बॅटर शुभम मस्के याच्या खांद्यावरती मिड विकेटला चेंडू पोहोचला. क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचते. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. नवनाथ हडवळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल. षटक क्रमांक 5 संपलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या 61 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 2 षटकं अभिजित दुधेने टाकली. 2 षटकं टाकत असताना त्याने पहिल्या षटकात 11 खर्च केला, त्यावेळेस 1 विकेट घेतली. दुसऱ्या षटकात 11 खर्च केला, 1 विकेट घेतली. 2 षटकात 22 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट निश्चितप्रमाणे घेतलेल्या आहेत. पण आता खेळाडूंना विनंती राहील, आम्ही चर्चा करू शकतो माईकवरती, तुम्हाला चर्चेला वेळ नाही. चला, वेळ अजिबात घेऊ नका. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. एक इनिंग संपल्यानंतर मॅच संपल्यानंतर म्हणजे हा सामना संपल्यानंतर कॉलबॅकचे जे राऊंड आहेत, उद्याचे कोणत्या गटात कोणते संघ आहेत, कोणाची पहिली मॅच, कोणाची दुसरी मॅच, उद्या किती वाजता मॅच सुरू करायची, सर उद्याचं रिपोर्टिंग थोडंसं लवकर करावं लागेल. 8:30. उद्या 6 मॅच आहेत. याद रखना पैकेज जिसमें ज्यादा दम उसका नाम है शुभम चरण. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत थँक्यू. षटकार. जहां मॅटर बडे बडे होते हैं वहां शुभम मस्के खडे होते हैं. आल्याबरोबर तुम्ही पाहिलंय शुभमच्या बॅट मधनं इथे मात्र षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा पहा बॅकफुट पॉइंट मध्ये हा बॉल कॅप मध्ये जाणार आहे. 3 क्षेत्ररक्षक रेसिंग तर लागली आहे आणि याबरोबर बॉल मात्र ही शर्यत जिंकली. बॉल पोहोचतोय बॉडी लाईन पार. धावा मिळतील 4. चौकार.
सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. एक चांगल्या प्रकारचा फटका राहुल निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे आणि कॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. चौकार आलाय, चौकाराच्या रूपाने 71 वरती धापलक. 71 लॉस ऑफ 4 विकेट. 71 धावा आहेत. या दरम्यान परत एकदा चेंडू पोहोचला जाईल, सीमारेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक, खिलाडी बन गए दर्शक. शरण कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिलात धापूक झुपूक वाजत राहतंय. 77 वरती धापलक निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 77 लॉस ऑफ 4 विकेट. थोडासा महागडा ठरतोय करण परे. 3 चेंडूत 16 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या आणि स्लॉगरमध्ये अशा प्रकारच्या धावा जाणं चांगला थोड्याशा अडचणीत आणू शकतं स्टॅलियन टीमला. परंतु संजूभाऊ गिरी 11 संघ निश्चितप्रमाणे खुश असेल, कारण अगदी धावा ह्या झपाट्याने येत आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला तर खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, झेल झालाय आणि धक्का क्रमांक 5 आहे. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं पहिल्या 3 चेंडूवरती खरं तर खूप महागडा ठरलेला गोलंदाज आपण मैदानात मध्ये पाहिला. करण बरे आणि त्याला मात्र यश मिळालंय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहिलं, तिथे मात्र स्ट्रोक खेळला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, एक सुंदर झेल मैदानावरती. तर ड्यू पाटल इथे मात्र बंटी मैदानात मध्ये येणार आहे. दुसऱ्या बाजूला रमेश शिराळेला तुम्ही पाहिले 5 चेंडूमध्ये 11 बनवल्या. 220च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. खरं तर ह्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय रमेश शिराळे स्ट्राईक रेटवरती असणं हे मात्र गरजेचं असेल, कारण एक सेट फलंदाज आहे, क्षमता आहे, क्वालिटी आहे. आणि तुम्ही पाहताय शेवटच्या काही बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट मैदानावरती मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळणार की नाही हे देखील प्रश्नचिन्ह, कारण बॅटिंग टीमसाठी हे मात्र खरं तर एक पर्वणी असेल. शेवटच्या काही बॉलवरती रमेशनं स्ट्राईकवरती यावं, त्याने मोठमोठे फटके खेळावेत, त्याच्यामध्ये क्षमता आहे, क्वालिटी आहे. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील आपण पाहतोय पहिल्या काही बॉलवरती जरी महागडा ठरला असला तरी विकेट घेतल्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा बॉलिंगमध्ये इथे मात्र एक चांगला नजराणा पेश करतोय, पुढे एकदा तयार असेल. ब्लॉक होल 12 आपण पाहतोय या ठिकाणी. अगदी जमिनीला समांतर असा बॉल तुम्ही पाहिले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावांनी धावफलक पुढे पोहोचते. स्कोरबोर्डमध्ये छोटासा बदलाव होणार आहे. धावफलकामध्ये आपण पाहिले 80 धावा इथे मात्र धावफलकावरती लागल्यात आणि याबरोबर फर्स्ट इनिंग मैदानावरती मात्र संपली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना धावफलकावरती संजूभाऊ गिरी 11 धावा बनवल्यात 80 आणि जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 81 धाव्यांचं टार्गेट. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे
मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेटप्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. छत्तीस चेंडूमध्ये 80 बनवल्यात, 81 धाव्यांची गरज. त्यामध्ये मनोज जायभावेला आपण पाहिलं 10 चेंडूंचा सामना करत असताना 26 धावांची इनिंग. मनोज जायभावेची अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. संघाला एक चांगला स्टार्ट त्यानं मिळून दिला. त्याच्याबरोबर शुभम हंसकेला तुम्ही पाहिलं 5 चेंडूंचा सामना केला, 17 बनवल्या. त्यानंतर शुभम गीतेला आपण पाहिलं 8 चेंडूंचा सामना केला, 15 धावा. त्यानंतर रमेश शिराळेला आपण पाहिलं 6 चेंडूंचा सामना, 13 बनवला. नॉट आउट रमेश शिराळेला तुम्ही पाहिलं. त्यानंतर गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं, बॉलिंगमध्ये आपण पाहतोय बॉलिंग कार्डमध्ये युवराज गुंजाळ 2 षटकं केली, 20 धावा ज्या खर्च केल्या. त्यामध्ये 2 विकेट युवराज गुंजाळनं मिळवताना आपण पाहिल्या. समोर वाचा ना तिकडं. त्यानंतर युवराज गुंजाळची 2 षटकं आपण त्या ठिकाणी पाहिली. युवराज गुंजाळनं देखील चांगल्या पद्धतीने 2 षटकं केली. त्यामध्ये 2 विकेट्स युवराज गुंजाळनं मिळवल्या आणि 20 धावा खर्च केल्या. अभिजित दुधेला आपण पाहिलं 2 षटकं केली, 21 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 विकेट अभिजित दुधेच्या देखील आपण पाहिल्या. त्यानंतर करण परे याला आपण शेवटचं षटक हाताळताना पाहिलं, 19 धावा खर्च करत 1 विकेट करण परेच्या माध्यमातून आपण पाहिली आणि 80 धावा. इथे मात्र प्रथमतः बॅटिंग करत असताना संजूभाऊ गिरी 11 लोणी ह्या संघानं मात्र ज्या बनवल्यात आणि विजयासाठी 81 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये इथे ठेवले गेले. जो संघ जिंकणार तो मात्र सुपर 8 मध्ये पोहोचणार. जो संघ मात्र पराभूत असेल त्या संघाला मात्र उद्या कॉलबॅकचा सामना करावा लागेल. पाहूया हे 81 धावा मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं पूर्ण होतात की रोखल्या जातात हे देखील आता आपण पाहणार आहोत. आघाडीचे 2 फलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकायला मिळेल मनोज बेल्लेकर सरांचा. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेटप्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. धन्यवाद राहुल सर. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला व्हाईट बॉल 81चा पाठलाग. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रात. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला जो खराब टाकला गेला. गोलंदाज मार्कावरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज आहे या ठिकाणी अमोल याला आपण पाहतोय जो गोलंदाज मार्कावरती आहे. हो, इथे मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट्स आणि बॉलचा मिलाप होऊ शकला नाहीये. भन्नाट वेग होता मनसूबला या दरम्यान अगदी आपण पाहतोय. मनसूब के इरादे तगडे. पाहायचं या
त्याच्या ज्या इराद्यांना किंवा त्याच्या ज्या ध्येयापर्यंत त्याला जे पोचायचं आहे त्यासाठी त्याच्याकडून कामगिरी कशी होती हे पाहायला खूप मजा येणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय क्रिकेटचा फडका आहे. क्षेत्ररक्षक किरण खूप दूरवरती आहे. पाहता पाहता चेंडू सीमाच्या जवळपास अगदी अडवला जाईल. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावा संघासाठी वाचवल्या पण गेल्या. आपल्याकडे धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 3 या धावसंख्येवरती. गोलंदाज गोलंदाज अगदी आपण पाहतोय अमोल कासारला आपण पाहतोय. मनसुब शाह आणि युवराज गुंजाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मनसुब शाह याच्या विकेटसाठी निश्चितप्रमाणे या ठिकाणी प्राईज येताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मनसुब शाहला जो कोणी गोलंदाज बाद करेल पॉवर प्लेमध्ये त्या गोलंदाजासाठी संजूभाऊ गिरी यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राईज असणार आहे. बरं जर एक विचार करते एखाद्या खेळाडूच्या विरोधात अशा प्रकारची प्राईज का लावले जात आहेत. मॅच संपल्यानंतर कदाचित संजूभाऊ गिरी मनसुब शाहला चहा पण पाजतील किंवा साई भवनमध्ये जाऊन किंवा साई छत्रपती म्हणून चायनीज पण खाऊ घालतील. तो प्रॉब्लेम नाही आहे. पण आत्ता ते त्यांच्या विरोधात आहेत म्हणून खेळाडूचं कौतुक. या पे जीत नाही बाई बाईक कुछ भी नाही. हा एक प्रयत्न असतो सातत्याने. तोच प्रयत्न कशा प्रकारे सक्सेसफुल केला जाईल ते आपल्याला पाहिजे. यावेळेचा चेंडू हवेत आणि इथे क्षेत्ररक्षक दूरवरती होता. चेंडू पोचल्या सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या धावातला पहिला चौकार आला जो युवराजच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. युवराज गुंजाळ अगदी सकाळपासून मला वाटतं आज युवराज गुंजाळ जिथं लात मारीन तिथं पाणी काढील असं म्हणतरी हरकत नाही. आज तो ज्या गोष्टीला स्पर्श करेल त्या गोष्टीचं सोनं होणार आहे. एक बहारदार कामगिरी निश्चितप्रमाणे सातत्याने त्याच्याकडून होताना आपण जे पाहिलेलं आहे. एक सिंगल परत एकदा धापलकर धावसंख्या 9. पण 9 वरून मला एक गोष्ट आठवली. उद्याचा दिवस 9 वाजता सुरू जर झाला 9 वाजता तर 6 ओव्हरच्या मॅच घेता येतील. 9 धावा धावपालकर त्याच्यावरून आठवलं गेलं. 9 वाजता पहिला चेंडू पडला तर 6 ओव्हरच्या मॅचेस होतील. पण त्याच्यापेक्षा उशीर जर झाला तर कदाचित कमी षटकांचे सामने खेळावे लागतील. कारण उद्या 6 मॅचेस आहेत 5 नाही. कॉलबॅकचे राऊंड आहेत आणि उद्या भवितव्य बऱ्याचशा संघांचं आहे. कारण 6 संघातून 2च संघ जातील सुपर 8ला आणि 4 संघांना या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. धापलकर धावसंख्या 10. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 30 आणि बनवायच्या त्या अजून 71 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. मनसुब शाह 4 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी ज्या बनवल्यात. 2 चेंडूमध्ये 5 धावा युवराज गुंजाळच्या आहेत. 10 धावा धापलकरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी प्रगती गोलंदाज अगदी आपण पाहतो शुभम गीते याला आपण पाहतोय कॅप्टन आहे आणि समोरच्या बाजूला मनसुब शाहला आपण पाहतोय स्क्वेअर काट. बेहतर स्ट्रोक 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. एक चांगला फटका निश्चितप्रमाणे खेळण्यात यश आले शुभमच्या विरोधात ते मनसुब शाहला. कारण मनमाडवरून इथपर्यंत त्याला का बोलवलं गेलं कारण या स्पर्धेमध्ये माझी निवड का करण्यात आली हे नवीन सांगण्याची गरज नाही आहे. त्याला त्याची जबाबदारी माहिती आहे. धापलकर धावसंख्या 14 आहे.
फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलका धावसंख्या 15 धावा, 15 रन विदाऊट लॉस. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय रोज आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शरदभाऊ आहेर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत त्यांचा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे. या सगळ्या मान्यवर वर्गाचा आणि या सगळ्या मित्रपरिवाराचं नामदार चषकामध्ये मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज शुभम, वेळ थोडासा वाचवणं गरजेचं राहील. कॅप्टन आहेत शुभम गीते जो गोलंदाज आहे, आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज युवराज ते सुद्धा कॅप्टनच आहेत. कॅप्टन टू कॅप्टन, चांगला चेंडू होता शुभम गीतेचा. युवराज याच्यासाठी अचूक टप्प्याचा मारा, निश्चित प्रमाण अगदी आपल्याला पाहायला मिळाला. 15 वरती धापलं. गोलंदाजीवरती तयार. या वेळेचा चेंडू सोडून दिला वेल लेफ्ट, आणि चांगला चेंडू परत एकदा. परंतु इथे मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग, लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट टाकण्यात यश आले शुभम गीते याला. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा तिथून पुढे केलं जे कमबॅक आहे ना, हा आत्मविश्वास निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय अंकुश शेकडे सर यांना, ज्यांचा जेल मला वाटतं अजूनही कित्येक मित्रांच्या स्टेटसला आहे. एक अफलातून जेल ज्यांनी घेतला होता तेच अंकुश शेकडे सर, त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहिलं होते, आणि ही पोच पावती आहे जी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवे, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला नाहीये. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. टायमिंग थोडासा निश्चितप्रमाणे जरी मिसटाइम पाहिला असला तरी चौकार निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक 2 संपले. 19 धावा आहेत बिनबाद, 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 62 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे, थँक्यू. गजानन साऊंड यांचा एक बहारदार आवाज निश्चितप्रमाणे आपल्याला सर्वांना ऐकायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे लोणी गावामध्ये, गावापासून थोड्याशा अंतरावरती मैदान जरी असेल तरी लोणी गावामध्ये आवाज घरोघरी पोचला जातोय. त्याबद्दल निश्चितच अगदी आपलं मी मनापासून याकडे कौतुक करेल. ऑन स्क्रीनला या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे राहुल सर आहेत, त्याबरोबर गजानन साऊंड, हे सगळे ऑपरेटर मंडळ निश्चितप्रमाणे आहे, त्यांचे मनापासून कौतुक. या दरम्यानचा चेंडू मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. पंचांच्या दोन्ही आता कशाकडे आहेत? शरद आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. मला हुक्की. थँक्यू. या षटकाराच्या वर धापलक वाढला जाईल. धापलकर धावा संख्या 25. मनशुभ शहा आणि त्याचबरोबर युवराज गुंजाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमण करायला सुरुवात करते. गोलंदाज तयार. भन्नाट वेग परत एकदा, परंतु त्याच्या वेगाने चेंडू आलाय त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने मैदानाच्या बाहेर जाऊन तो पोहोचलाय.
लागोपाठचा दुसरा षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापूक झुपूक वाजत. लागोपाठचे 2 षटकार येताना पाहिले मिळाले. धापरेकर धावसंख्या 31, 31 विदाउट लॉस. लागोपाठचा तिसरा षटकार येणार का? ज्या अमोल कासरने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, इथे त्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च झालेल्या आहेत. लागोपाठचे 2 षटकार त्याला या ठिकाणी जे खेळले गेलेले आहेत. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो केला गेला होता, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव इथं आपल्याला जे पाहायला मिळते. धापरेकर धावसंख्या 32. गणेश परबत, संदीपजी देशमुख सर आणि त्याचबरोबर अमोल कवडे सर, मराठी चषकाचे ऑर्गनायझर हा सगळा मित्रपरिवार संगमनेरचा आहे. त्यांनी कळवले लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बक्षीस असेल 3000 रुपये. युवराजसाठी बक्षीस आहे आणि युवराजच्या बॅटमधून एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. अमोल कासर वरती खूप मोठं आक्रमण या दरम्यान अगदी सातत्याने होताना पाहायला मिळालेलं आहे. मनसुब शाहच्या बॅटमधून 2 षटकार तर आले, पण युवराजच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलाय. हो, इथे बाहिन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा मिलाप होताना पाहायला मिळाला नाही. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापलक 36 धावा आहेत. उर्वरित असणाऱ्या 19 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 45 धावा अजूनही या दरम्यान पडवायच्या आहेत. जो जीतेगा वो सुपर 8. जो टीम हार जाएगी वो कल कॉल बैक लिए वापिस आना होगा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतो डावीच्या बरोबर वाईट बॉल. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी या दरम्यान गणेश परबत सर, त्याचबरोबर संदीप देशमुख सर आणि अमोल कवडे सर यांच्या माध्यमातून 6000 रुपयाचं बक्षीस युवराज गुंजाळसाठी प्राइज आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले लॉंग ऑनला चेंडू खेळला. क्षेत्रक्षेत्र चेंडू वरती पोहोचलाय. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. संदीप देशमुख सर, अमोल कवडे सर, गणेशजी परबत आणि सागर वरपे या चौघांच्या वतीने प्राइज असेल युवराज गुंजाळच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 10,000 रुपये. षटक क्रमांक 3 संपले. धापरेकर धावसंख्या 41. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. ऑन स्क्रीन अगदी आपल्याला खूप चांगलं व्ह्यू आपल्याला जो पाहायला मिळतोय. हे मैदान कुठे आहे? ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं की या मैदानाचं आखीव रेखीव आणि देखीव काम
निश्चितप्रमाणे जे आपल्याला पाहायला मिळतंय एका लाईनमध्ये टू व्हीलर सगळ्या पार्किंग केलेल्या आहेत आणि सुंदर खेळपट्टी त्याबरोबर सर्कल या सगळ्या गोष्टी अगदी आपण पाहतोय ना सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे आणि या मैदानाच्या अवतीभोवती निसर्गरम्य वातावरण या वातावरणामुळे डोळ्यांना जे काही आल्हाददायक वातावरण निर्माण झाले ना मनापासून सॅल्यूट असेल 7S लाईव्ह आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप छान कामगिरी धाबा धावसंख्या अगदी आपण पाहतो 41 आहे अजून बनवायच्या 40 18 चेंडूत 41 झाल्यात 18 चेंडूत 40 बनवायच्या आहेत शुभम परत येतो तयार आहे यावेळेस अगदी आपण पाहतोय रिव्हर्स स्ट्रोक चेंडू सीमारच्या बाहेर 4 रन चौकार सीमा रेषा भेदून गेला आर पार सनसनीत चौकार श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार मनसुख शहाच्या बॅट मधून अगदी आपण पाहिले होते सूर्यप्रकाशचा चौकार आल्या 45 वरती धापलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय आपण ही गोष्ट आवर्जून सांगितली आहे धावा किती जरी झाल्या दोन्ही संघ इथं हार पत्करला अजिबात आलेले नाहीत एक कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये होती शुभम तयार आहे परत एकदा उजव्या हाताने मारा करेल सूर्यप्रकाश यादव चेंडू टाकला गेला खोलबट टप्प्याचा चेंडू होता क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल एक धाव तर आली दुसऱ्याचा प्रयत्न होणार का परंतु नंतरचा नकार पाहायला मिळाला एक सिंगल धाप्रकाश धावा संख्या 46 धावा उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 16 आणि बनवायच्या 35 धावा 16 चेंडूमध्ये 35 धावा संख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे स्टॅलिन 11 आणि त्यांच्या विरोधात संजीवगिरी 11 ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते स्टॅलिन 11 या संघाचे संघमालक फरहान शेख हे संघमालक आहेत तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं संजीवगिरी 11 या संघाचे संघमालक शुभम भाऊ तुपे आणि निलेश दादा वरपे आहेत श्री साई बालाजी हा संघ आज लागोपाठचे दोन्ही सामने जिंकत सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे आणि कॉलबॅकला साई बालाजी हा संघ कॉलबॅकला निश्चितप्रमाणे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे बिग विकेट आणि तो फलंदाज क्रमांक पहिला बाद त्या गाण्यावर मला नाचायचंय लावा ते गाणं संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी हे आता कसं वाटतंय उजवेटीच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला गेला होता दूर बनून खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता पण दूरवरती चेंडू निश्चितप्रमाणे होता आणि निश्चितप्रमाणे चेंडूचा टप्पा म्हणजे चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूला जाताना पाहायला मिळाला आणि बाद व्हावा लागलं वैयक्तिक आपल्या 17 धावसंख्या बनवत इथे परतावं लागलं ते युवराज गुंजाळ याला कॅप्टनला बाद केले शुभम गीतेने युवराज गुंजाळची खेळी संपुष्टात आणलेली आहे दोन्ही फलंदाज सेट झाले होते ज्यांनी आतापर्यंत 3.3 षटकांमध्ये 46 धावा धापलकावरती जोडल्या होत्या पण 3.4 जसा चौथा चेंडू आला चौथ्या षटकातला इथे पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आहे पण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल नाम तो सुना होगा राहुरी का बाहुबली सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा 14 चेंडू 35 शुभम परत एकदा तयार आहे समोरच्या बाजूला सुनील नॉन ट्रॅकच्या बाजूला मनसोफ प्रेक्षक वर्ग निश्चितप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर आहे छत्रपतींचा छावा मिळतील 6 धावा आता मी नसतो कोणाला बी फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार सुनील खर्डे मला असं वाटतं की आता मैदानाच्या आतमध्ये येत असतानाच किंवा यायच्या आधीच सेट होऊन आलेला आहे आले षटकार तोही अशा सिच्युएशनला खेळलाय धावसंख्येचा खूप मोठ्या प्रमाणात पाठलाग करायचा आहे समीकरण 13 चेंडू 29 आणि या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला भन्नाट वेग होता
चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. कदाचित शुभम गीते म्हणला असेल सुनील करडेला, भाई तेरी बल्लेबाजी कितनी भी खूबसूरत हो, गेंदबाजी मेरी भी बदसूरत नाहीये. शेवटचे 12 चेंडू आणि 29 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिले. 12 चेंडूमध्ये 29 धावा संख्येचा पाठला करायचा, वेळ वाचणं गरजेचं राहील. अजून एक गोष्ट तितकीच मला सांगावीशी वाटते. मागाशी मी गोष्ट सांगितली की बरेच जण आपलं भविष्य पाहत असतात, पण आज तुम्ही 4ही संघ पाहिले, 4ही संघांची एकच रास आहे. संघांची तुम्ही पहा, श्री साई सह्याद्री कुंभरास, साई बालाजी कुंभरास, संजूभाऊ गिरी 11 कुंभरास आणि स्टॅलियन कुंभरास. रास एकच आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं वेगळं आहे. म्हणून भविष्यावरती किंवा राशीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कर्मावरती विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. कोणाचा तरी पराभव आहे आणि कोणाचा तरी विजय आहे. 12 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा. गोलंदाजीवरती तयार आहे किरण खोबरे. निश्चितप्रमाणे अगदी आपण पद्धतीने गोलंदाजी मार्क करतोय. समोरच्या बाजूला मनसुब शाह. हे मॅच पाहायला मजा येणार आहे. मनसुब शाह वर्सेस किरण खोबरे किंवा सुनील खर्डे वर्सेस किरण खोबरे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात. गोलंदाज किरण सिटी एनकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अगदी आपण पाहतो चेंडू हवे ते, परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. त्या दरम्यान अगदी आपण पाहिले शुभम आलाय अगदी वेगाने चेंडूवरती. त्या दरम्यान आलेली एक सिंगल. 10 धावा संख्या 53 धावा. 1 गड्याच्या मोबाईल्यात. 11 चेंडू बाकी राहिलेत. 28 धावा अजूनही या दरम्यानच्या बडवायच्या आहेत. आए हो जमाने में किरदार निभाने, तो ऐसा किरदार निभाए की जमाना मिसाल दे. म्हणजे अशा प्रकारची तुम्ही काही कर्म करा, अशा प्रकारची काही कामं करा की या समाजाने तुम्हाला आयडॉल मानलं पाहिजे, किंवा लोकांनी किंवा समाजाने म्हटलं बाकी करायचं तर हिच्यासारखं काहीतरी करून दाखव. आज ती संधी आहे, आज हिरो बनण्याची संधी. शेवटच्या 11 चेंडू आणि 28 धावा निश्चितप्रमाणे या दरम्यान अजूनही ज्या बनवायच्या आहेत. 11 गेंदे 28 रन. ओ हो, इथं बॅटची कड आहे. लाभदायी शुभदायी आलेला हा चौकार आहे. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. म्हणजे चौकार गेल्यानंतर सुनील खडेच्या चेहऱ्यावरती जी स्माइल होती ना, ती बघण्यासाठी होती. कारण सुनील खडे फार वेळा हसताना पाहायला मिळत नाही. ही विलक्षण घटना पाहायला मिळाली. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटला चेंडू स्पर्श करतो निघून गेलाय ना, अगदी हळुवारपणे चेंडू आला होता ना, हळुवारपणे बॅट फिरली गेली आणि चेंडू अगदी गुदगुल्या करत मैदानाच्या बाहेर पोहोचला गेला. चौकार. या दरम्यान फुल टॉस तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल आली. एका सिंगलची उरपाडी. दापालकर धावा संख्या 58 धावा. 58 लॉस ऑफ 1 विकेट. 9 चेंडू 23 धावा. 23 रन नीड्स फ्रॉम टू 9 बॉल्स. 9 चेंडूमध्ये अजूनही 23 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. किरण खोबरे गोलंदाजी मार्कवरती आहे. जबाबदारी पार पाडायची. जिंकला तर सुपर 8ला, पराभूत झाला तर उद्या कॉलबॅकच्या राऊंडला यावा लागणार परत एकदा. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा किरण. समोरच्या बाजूला मनसुफला आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑनला खेळलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. खिलाडी बन गए, दर्शक बन गए दीवाने. 6 रन. आता मी नसतो कोणाला बी.
फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. एक षटकार टर्निंग पण ठरणार आहे. किरण खोबरेवरती आक्रमण आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला गेला. त्या दरम्यान आलेली एक सिंगल. एका सिंगलच्या रूपाने धापलं पुढे जाऊन पोहोचेल. 65 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. उर्वरित 7 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. 7 चेंडूमध्ये 16 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती काय होणार आहे? सुनील खर्डे इथं किरणच्या विरोधात कशा प्रकारची कामगिरी करतो ते आपल्याला पाहायचंय. आणि या दरम्यान चरण फाईन लेगला आलेला खणखणीत षटकार. चरण कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. किरण खोबरेच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं गेलं आणि या षटकात धावा आल्या तब्बल 19. 2 षटकार 1 चौकार आला. 1 षटकार खेळला सुनील खर्डेने, 1 षटकार खेळला मनसुपने, 1 चौकार खेळला सुनील खर्डेने. आणि उर्वरित आता 6 चेंडू बाकी राहिलेत आणि या 6 चेंडूत धावा बनवायच्या आहेत 10. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. निलेश गोलंदाजी मार्कावरती आलाय. निलेश वरपे संघ मालक आहेत पण जबाबदारी आता संघ मालक म्हणून तर पार पाडायचीच आहे. पण जबाबदारी आता ॲज अ प्लेअर म्हणून संघासाठी खूप मोठी जबाबदारी पार पाडायची. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. निलेश दादा मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कावरती तर समोरच्या बाजूला मनसुब शहा. रिवर्स चेंडू पसत सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खा. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धाबरकर धावा संख्या 75 जिंकण्यासाठी अजून 6 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू आणि 6 धावा. परत एकदा गोलंदाज तयार आहे. हो इथे उंची खूप आहे. पाहायचं तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. 1 धाव तर आली आहे. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न करतोय मनसुब आणि इथे 2 धावा आरामात ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकरची धावसंख्या 77 धावा. उर्वरित 4 चेंडू आणि बनवायच्या आहेत 4 धावा. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. पाहूया. हो इथे पंचांचा इशारा नो बॉल आणि प्लस हा चौकार. आणि मनसुब शाह सुनील खर्डे आणि त्याचबरोबर युवराज गुंजाळ यांच्या फलंदाजीच्या जोरावरती शालेय संघाने मात्र बाजी मारली आणि इथे या सामन्यावरती विजय मिळवत सुपर 8 मध्ये या संघाने मजल मारली आहे. या संघाचं मनापासून अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल तो 17 चेंडू नाबाद 45 धावसंख्येची खेळी करणारा मनसुब शहा मॅन ऑफ द मॅच. चॅलेंजच्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल एकदा मनसुब शहासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. त्याचं कौतुक निश्चितप्रमाणे. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर खेळपट्टीवरती जसा सामना जिंकला त्या खेळपट्टीला नतमस्तक होणारा हा खेळाडू निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. त्याचं मनापासून या ठिकाणी कौतुक आहे.
पण जबाबदारी मनसूब बरोबर पार पाडणारा सुनील खर्डे सुद्धा पाहायला मिळालाय, त्याचंही मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. तर याच्यानंतर लगेचच